तर दुसरीकडे कोकणात शिमग्यापूर्वीचा आरोप प्रत्यारोपांची धुळवड सुरू झाली आहे। भास्कर जाधव यांनी कणकवलीमध्ये केलेल्या टीकेनंतर निलेश राणेंनी चिपळूणमध्ये येऊन सभा घेतली आणि या सभेमध्ये त्यांनी भास्कर जाधवांना जाहीर धमकी दिली आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वीच कोकणात राजकीय शिमग्याला सुरुवात झाली आहे। भाजपचे नेते निलेश राणे यांच्या गुहागर इथल्या सभेपूर्वी चिपळूणमध्ये ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। दोनही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या दिशेनं दगड भिरकवल्यानं परिस्थिती आटोक्यात आणण्याकरता पोलिसांना अखेर अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या। यानंतर गुहागरमध्ये सुरू झालेल्या सभेतून संताप व्यक्त करत निलेश राणेंनी शेलक्या शब्दात भास्कर जाधवांवर जोरदार प्रहार केलाय। चिपळूणला जी दगडी पडली ना ती पडली नसती, एक दोन आमच्यावर पण पडली, आमच्यावर म्हणजे मागच्या कुठल्या तरी गाड्यांवर। काही हरकत नाही, काही हरकत नाही। तू आमच्या शेपटीवर पाय दिलास भास्कर जाधव, लक्षात ठेव, या जन्मात तुला विसरणार नाही म्हणजे नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।